नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 24/12/2025 रोजी आलेले जे काही सर्व GR असणार आहेत ते सर्व GR आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता, श्री सतीश अरुणराव जाधव कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांना पूर्वीची शासकीय सेवा जोडून देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर GR आपण पाहूयात। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे, भटक्या जमाती भ-ज-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमिहीन मेंढीपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त तसेच बंदिस्त मेंढी पालन करण्याकरिता जागा खरेदीसाठी अनुदान योजनेत लाभार्थी निवडीसाठीच्या समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग। शीर्षक आहे, सन 2025 ते 26 मधील प्राप्त तरतुदीचे वितरण करण्याबाबत राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेत अंतर्गत STCCS जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्याबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे या संस्थेतील सहाय्यक प्राध्यापक पदाची वेतन श्रेणी उन्नत करून प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आहे 24/12/2025। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, कक्षा अधिकारी विभागीय परीक्षा 2025 च्या आयोजनाबाबत। GR दिनांक 24/12/2025। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, दिल खुलास व जय महाराष्ट्र कार्यक्रमासाठी मुलाखतकार निवेदक कॉमेंट्री स्पीकर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मराठीसह इतर भारतीय भाषा यांना देण्यात येणाऱ्या मानधनाबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील बृहमुंबईतील शासकीय निवासस्थानांच्या वाटपाचे सुधारित धोरण। GR दिनांक 24/12/2025। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, मुख्यमंत्री धर्मदाय देणगी निधी प्रशासनासंबंधीच्या नियमात सुधारणा करण्याबाबत। GR दिनांक 24/12/2025। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, PM उषा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या प्रमाणात केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा राज्य प्रकल्प संचालनालय राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान यांना उपलब्ध करून देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, PM उषा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर निधीच्या प्रमाणात केंद्र हिस्सा व राज्य हिस्साच्या राज्य प्रकल्प संचालनालय राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान यांना उपलब्ध करून देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, ग्रंथालय संचालनालयाच्या आस्थापनेवरील कुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतर GR आपण पाहूयात। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, ग्रंथालय संचालनालय व त्या अधीनस्थ कार्यालयातील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूचीबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतर GR आपण पाहूयात। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, ग्रंथालय संचालनालयाच्या आस्थापनेवरील चौकीदार गट हे मृत संवर्गातील एक पद पुनर्जीवित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आहे 24/12/2025। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे, शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश-क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे।
विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. यानंतरचा चिआर हा आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे अति उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण करण्याच्या योजनेअंतर्गत अस्थापित होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या जमिनीच्या विकसन व उपविकसन करार भाडेपट्टा व पोट भाडेपट्टा कराराचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफी करण्याबाबत व सदर प्रकल्पांसाठी नाममात्र वार्षिक ₹1 या दराने भाडेपट्ट्याने व पोट भाडेपट्ट्याने देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे राज्याची सामायिक सुविधा निर्माण करण्याकरिता उद्योग समूह प्रकल्पांना अनुदान योजनेअंतर्गत कोटिंग क्लस्टर मू विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा या औद्योगिक समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारण्यासाठी अंतिम टप्प्यातील अनुदानाच्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे राज्याची सामायिक सुविधा निर्माण करण्याकरिता उद्योग समूह प्रकल्पांना अनुदान योजनेअंतर्गत लॅब ग्रोन डायमंड क्लस्टर नवापूर जिल्हा नंदुरबार या औद्योगिक समूह प्रकल्पाच्या सामायिक सुविधा केंद्र उभारण्यासाठी अंतिम टप्प्यातील अनुदानाच्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर शासन निर्णय आहे. यानंतरचा चिआर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता शासन शुद्धीपत्रक माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मितीसाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. चिआर दिनांक आहे 24/12/2025. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे शासनपूरक पत्र माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मिती. चिआर दिनांक 24/12/2025. यानंतरील चिआर आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की डॉक्टर मिलिंद साठे माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देणे तसेच राज्यमंत्री दर्जा प्राप्त माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांना द्यावयाच्या सेवा सुविधांबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखा शीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखाली उपशीर्ष 202-00-01 मोटार वाहन खरेदी अग्रिमे 7610-04-81 नवीन मोटार सायकल स्कूटर खरेदी अग्रिम वाटपाबद्दलचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे उपजिल्हा रुग्णालय शहापूर जिल्हा ठाणे येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देण्याबाबत. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे जलसंपदा विभागाकडील पूर्वीची सेवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सेवेचे जोडून देण्याबाबत. श्री धनंजय चंद्रकांत जाधव कार्यकारी अभियंता. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे जलसंपदा विभागाकडील पूर्वीची सेवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सेवेस जोडून देण्याबाबत श्रीमती सोनाली रमेश चव्हाण अधीक्षक अभियंता. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे शासकीय जमिनीमधून गॅस कंपनीच्या तसेच तेल कंपनीच्या पाईपलाईन टाकण्याची परवानगी देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. चिआर दिनांक आहे 24/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे भारतीय वन सेवेतील सन 2024च्या तुकडीतील अधिकाऱ्यांकरिता ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच की OTG प्रशिक्षण आयोजित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे जायकवाडी प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमध्ये पुरवण्याच्या नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे मुळा प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील 12 गाव नांदूर या पुनर्वसित गावठाणांमध्ये पुरवायच्या नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिआर आहे.
विभागाचे नाव ग्राम विकास विभाग. शीर्षक आहे ग्राम विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त आस्थापना व अप्पर आयुक्त विकास यांच्या निर्लेखित केलेल्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव ग्राम विकास विभाग. शीर्षक आहे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीकरिता SMS व ईमेल सुविधा उपलब्ध करून घेण्यास येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था उजनी तालुका औसा जिल्हा लातूर संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा उजनी या शाळेचे भारतीय ज्ञानवर्धनी लोक विकास संस्था हेंबळ तालुका देवणी जिल्हा लातूर या व्यवस्थापन हस्तांतरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. यानंतरील जी.आर. मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. जी.आर. दिनांक या ठिकाणी पाहू शकता 24/12/2025. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे अति उच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याकरिता नवीन संवर्ग निर्माण करून पदनिर्मितीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे क्रीडा संकुलनाच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. जी.आर. दिनांक आहे 24/12/2025. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांना भाग भांडवली अनुदान मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. शीर्षक या ठिकाणी आपण त्याबद्दलचे पाहू शकता की 42250031 भाग भांडवली अंशदान 54 गुंतवणूक. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या मुंबई यांना सहाय्यक अनुदान लेखाशीर्ष 31 सहाय्यक अनुदाने 2225 जी 252 वेतनेतर वितरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांना भाग भांडवली लेखाशीर्ष 42250042 कार्यक्रम 54 गुंतवणुका खाली मंजूर निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 करिता शासकीय आश्रमशाळांमध्ये बांधकाम लेखाशीर्ष 4225-1109 या अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 करिता शासकीय आश्रमशाळांमध्ये बांधकाम OTSP लेखाशीर्ष 4225-1118 या अंतर्गत निधी वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 करिता इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम लेखाशीर्ष 4225-05-32 या अंतर्गत निधी वितरण बाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 अंतर्गत पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरण केंद्र हिस्सा तसेच राज्य हिस्सा. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3A MUTP 3A प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या अर्थसहाय्याची रक्कम मुंबई रेल्वे विकास महामंडळास प्रदान करण्याबाबत सन 2025 ते 26. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा 2 प्रकल्पामधील राज्य शासनाच्या समभागापोटी रक्कम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे सन 2025 ते 26. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3A MUTP 3A करिता
AIIB बँकेकडून प्राप्त झालेली अर्थसहाय्याची रक्कम मुंबई रेल्वे विकास महामंडळास वितरित करण्याबाबत सन 2025 ते 26 लोन नंबर L0353A विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 MUTP 3 करिता AIIB बँकेकडून प्राप्त झालेली अर्थसहाय्याची रक्कम मुंबई रेल्वे विकास महामंडळास वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 लेखाशीर्ष असणार आहे 22/17/13/01 या अंतर्गत चिपळूण नगर परिषद जिल्हा रत्नागिरी करिता रक्कम रुपये 11 कोटी। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा सोलापूर तसेच उर्वरित महाराष्ट्र विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण तसेच दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा गोंदिया विदर्भ विभाग। यानंतरचा GR आहे मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण बाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा जिल्हा वाशिम विदर्भ विभागासाठीचा आहे। GR दिनांक आहे 24/12/2025। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा सोलापूर उर्वरित महाराष्ट्र विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण तसेच दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा धुळे उर्वरित महाराष्ट्र विभाग। विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा वाशिम विदर्भ विभाग। विभागाचे नाव जलसंपदा विभाग शीर्षक आहे समृद्धी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्य कार्यक्रम व्यवस्थापन युनिट व राज्य नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूर कार्यालयाच्या इमारतीकरिता फर्निचर व इतर साधन सामुग्री खरेदीकरिता येणाऱ्या खर्चाच्या रकमेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय परिवहन महामंडळातील बारामती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भूखंड X12 जागी विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा बसस्थानक बस डेपो तसेच आगार व्यवस्थापक निवासस्थान कर्मचारी साधनिका बांधकाम करण्याकरिता तालुका बारामती जिल्हा पुणे टप्पा 2 खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय परिवहन बुलढाणा विभागातील मलकापूर आगाराच्या आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेसकरिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे गृह विभाग मंत्रालय खुद येथील अधिकारी कर्मचारी यांच्या सुमारे 350 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा मराठी भाषा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता मराठी भाषा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की आंतरराष्ट्रीय मराठी मंचासाठी समन्वयक व उपसमन्वयक नेमण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 24/12/2025। मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते शासन निर्णय होते म्हणजेच की 24/12/2025 रोजी आलेले जे काही सर्व GR होते याबद्दलचे जे काही सर्व
जे आर हेडलाईन्स ज्या काही होत्या म्हणजे की शीर्षक जे काही होते हे सर्वच्या सर्व जी आर हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हे सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन जी आर, नवीन नवीन PDF तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.